शेंगा नाही हवं. हवं आई, एवढा काही भराव नाहीये त्या. आता काय फेकून थोडी देता येते, काढतो त्यातले दाणे. हवं कामा येते ना. पहिलेच तर किती महाग झाले दाणे. हाव ना आई, पहिले तर किती चांगलं राहत होतं. मस्त घरच्या शेंगा तेल काढत होतो आपण. हाव ना आई, आता काय एवढ्या शेंगा होत नाही आणि त्या कारण विकतच खा लागते. आता काय करू शकतो. हा व ते तर आहे. गोल्या गेला ट्युशनले. हा बाई गेला ना तो ट्युशनले. आता जायचंय लेकराच्या शाळेत ऍडमिशन करायचंय. हाव का व. हा बाई आता 15-16 तारखेपासून स्कूल चालू होते ना, तर त्याचं ऍडमिशन करा लागन. हा व बरोबर आहे ना. तर फी भरा लागन दोघांची. महागी झाली म्हणते फी. हर वर्षी वाढते का व. हा बाई हर वर्षी वाढून भेटते ना फी. पुस्तकं घ्या, कपडे घ्या, लय घ्या लागते शाळा उघडल्यावर. हे स्कूलवाले काय थांबते काय, एकखटी फी मागते ते सगळी. हाव ना बिचारे, लय महाग झाला आता शिक्षणीकरण. पहिले बरं राहत होतं बाप्पा. हा बाई आता सगळेलेच वाटते आपले लेकरं चांगले महागड्या शाळेत गेले पाहिजे. सरकारी शाळेत कोण पाठवून राहिलं. पण हाव ना, सरकारी शाळा तर खालीच आहे आता. खेड्यापाड्यानं राहते लोक फक्त त्याच्यात. हा बाई तरी आता खेड्यातली लोक शहरात शिकायला टाकते. हाव ना, पहिले मस्त तू शाळेत जाय तर खिचडी भेटे. हा बाई खरंच ना. आता तर काय नाही, आता देते तरी जेवण. पहिले मस्त होतं, जास्त काही खर्च लागे ना काही नाही. आता लय लागते स्कूलचा खर्च. हा व आता महागाई वाढली. तुम्हाला पटतही नाही ना सरकारी शाळेत टाकलेलं. ताई कोणी टाकत नाही ना, मग आपण काय टाकणार आहोत. आला आता एवढ्या शेंगा शिलून घेऊ, मग तिकडे जायचंय ना अश्विनीच्या पोराला पाहायला. हा व पाहून घेतो ना. मग संध्याकाळी अजून हा येते हर्षू, मग जातो त्याच्या संग घरी. राय ना वाई हो, त्याचा डबा गिबा करा लागते ना. आणि तुले तर माहिती आहे त्याला काही नाही करता येत. तू तर गलती आहे वाई, तू शिकवायला नाही पाहिजे होतं का. हाव ना बिचारे, घेऊन जाय ना वाई थोड्याफार शेंगा. नाही व नाही नेत ना मी. आहेस किती त्या शेंगा. घेऊन जाय वाई थोडेफार दाणे, कामा येते. नाही व ने ना वाई, भाजी गिजी टाकेले लय झाले ना माझ्या घरी. 1 कोठीवर शेंगा आहे ना, काय करू मी. घेऊन जाय. देऊन दे मग शेंगा, देऊन दे थोड्याफार. भुजून गिजून खाता येते. मग तेच तर म्हटलं तुले, मस्त शेंगा गिंगा उकडल्या असत्या तर काही चालली करते. 1 दिवस मोठ्या मुश्किलनं राहिली तू. आता काय करतं, तिचं लग्न होऊन जाईल मग राहत जाईल तेव्हाही म्हणशील येतो ना किती राहतं तू माझ्या घरी. तर नाही व राहीन ना तुझ्या घरी. कायले काळजी करतं. आता काही म्हण, मस्त झालाय तुझे घर आता. हा बाई मागच्या वर्षीच हे खोली बनवून घेतली नाही एक. पहिले तुले माहित आहे माझी सासू तिकडे त्या खोलीत झोपे, पण ते आली इकडे पुण्याहून अश्विनी, तर मग तिला द्या लागलं तिची खोली. हा व बरोबर आहे ना. जाऊ दे ना, आता झाल्या ती अजून मस्त 3 खोल्या झाल्या. हाव नाही, मागच्या वर्षीच बांधून दिली माझ्या सासूने हे खोली. चांगलं झालं ना. तिचे येता पेन्शनचे पैसे, मग तेच बोलली तुले बांधून देतो म्हणे खोली. त्यांनीच राहिले काम आली ना बाई. हा व ते तर आहे. मग त्या देराणी जो किती खोल्या आहे व. काही नाही बाई, तिच्या 2 आहे ना. हाव का व, 2 खोल्यामध्ये होऊन जाते तिचं. हा बाई तिचं पोरगही लहान आहे अजून आता. आणि मग काय आहे, आता पाहिन माझी सासू बांधून दिली 1 खोली. आहे जागा तर तशी गावामध्ये, तेच तर आहे. जागा आहे पण पैसे नाही बांधायले. हाव ना बाई, चाल मग पाहून घेऊ तिच्या पोराले. हा व मग राहून जाईन ना अजून. काय अजून येऊ काय मी पाहाले. हाव नाही, हे पोरगई ना रडतच राहते निवड. जरा की शांतता ठेवत नाही बाप्पा. आई होती तर आई वागत होती. आई चालली गेली. आईले म्हटलं तर हेही त्या डेअरीवरच राहते. काल तर दिवसभर घरी नाही आले. आजही येते की नाही काय माहिती. 4 वेळा चादर फेकते निवड. मस्त शांत झोपावतं. अजून 2च महिन्याचा आहे, इतकी मस्ती करते. मोठं झाल्यावर किती मस्ती करण काय माहिती. मै सासूही नाही घरी. वागवलं असतं थोडस तर. निंबोनीच्या झाडाखाली कृष्ण झोपला ग बाई, आज माझ्या बाळाला ग झोप काय ग येत नाही. निंबोनीच्या झाडाखाली किती मस्त पाहिते. झोप रे पापा, काम करायचे. मल काम कोण करन. स्वयंपाकच झालाय, अजून बकेटभर कपडे धुवायचे आहे. आपल्या घरी काय मशीन आहे का. मशीन लावली कपडे धुतले, हातानच कपडे धुवा लागते आपल्याला. आज माझ्या बाळाला ग झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडाखाली कृष्ण झोपला ग बाई, आज माझ्या बाळाला ग झोप काय ग येत नाही. पहिले एक गाणं यायचं नाही मग असं. काय करणार आहे, शिका लागलं. मोबाईल लावला, त्याचा आवाज जोरात येते. त्याच्या कारण स्वतःच म्हणा लागते गाणं. काय करते खाली. या ना ताई, बसली आहे. अव ताई चटाईवर बसा ना. बसतो खाली, थंड थंड लागते मस्त. मला वाटलंच काल की आई आल्या म्हणून तुमच्या. हा व तुला तर सांगलं होतं ना आई येणार आहे म्हणून. हा व ताई काय म्हणते, कसं आहे. मस्त आहे व गोलू मोलू. हो ना.
लय त्रास देते वाटते. लय बारीक झाली तू आता. काकू बारीकच होते ना मी. नाही व चांगली होती ना तुझ्या लग्नात. नाही व काकू, ते आता बऱ्यापैकी लठ्ठ झाले मी ह्या डिलिव्हरी मध्ये. पाहिजेच असते. आईचं चालू होतं, चाल पाहिले. हा काय, आता काल आई आली, मग पुरणपोळीचा पाहुणचारच केला. टाइमच लागला. मग आताही सकाळी स्वयंपाक झाला तर ते शेंगा शिलायला लागलो आम्ही. हाव का ताई, काल तर तू बाहेर दिसलीच नाही मला. अव ताई, हे काल आलेच नाही. 10 मिनिटाकरता आले फक्त जेवायले आणि परत गेले. काऊन व ते काकू नाही काय, लता काकू, त्यांना दवाखान्यात नेलं म्हणे. काय झालं काकूले? काय माहिती, हे सांगत होते अचानकच नेलं म्हणे दवाखान्यात. तर योगेश भाऊ गेले म्हणे. तर मग डेअरीत कोण बसणार होतं? ते काकाजी तर डेअरी फार्म मध्ये गेले होते. अच्छा, हा का व, माहीतच नाही व मला. तर जा लागन पाहाले काकूचं काय झालं काय नाही. तर काय नाही, हे संध्याकाळी सांगत होते की काकूची शुगर आहे म्हणे. काकूले जास्त शुगर वाढून गेली, 450 काहीतरी. बापा एवढी व? हाव ना ताई, 450 शुगर वाढली. काकूच्या लक्षातच नाही आलं वाटते. नाही ना, पहिले नाही होती ना त्यांना. आता दवाखान्यात गेले, चेकअप केलं तेव्हा. आता दिले डॉक्टरनं गोळ्या औषध. हाव का व, झाला पण बिचारे काकूले पाहिले. त्यांची म्हणते 8 दिवसापासून बरंच नाही वाटत होतं म्हणे, विकनेसच येत होता. तर त्यांना असं वाटलं की उन्हाच्या कारण येत असल. हाव का व, काही लक्ष दिलं नाही बापा. आजकाल बिमाऱ्याचं कसं आहे, लय लवकर लक्ष द्यावं लागते. पुढचंही काही झालं ना लगेच दवाखान्यात जावं लागते. पण अंगावर सोचत राहतो असं काही होते ना. हाव ना बाई, हे आलेच नाही, हे जेवले आणि गेले. मग माझे कामं तसेच पडले होते. मग तर मी याला घेऊन झोपून राहिले आणि मग नंतर कामं केले संध्याकाळी सगळे. आणि यांनी यायला उशीर झाला मग रात्री, कारण डेअरी बंद करणं, सगळे भांडे धुधाई करणं दादा राहते तर ते करत राहते. हा व बरोबर आहे ना. मग त्याला हिशोब बी करायचा होता, सगळंच करायचं होतं. हाव का व, जा लागन बाई काकूले पाहाले काय झालं काही नाही. तर हाव ना, बसल्या ठिकाणी झालं. हाव ना, आता पाय ना मस्त झोपलाय तो. काकू आताच रडत होता तो. मग त्याच्याकरता गाणं गिणं म्हटलं, झोपलं. खाली टाकलं तर लगेच उठून जाते. लेकर तसेच राहते व, लय त्रास देते बिचारे. हाव ना काकू, हा लय त्रास देते बाई. ती आई होती ना, गेली ना आई, 2 दिवस झाले गेली. हाव का व, राहिले असते आता. मी तर म्हटलं राय अजून हा लहान आहे की काही आहे, तर आईले करमती नाही होतं आणि कामही होते. हा व बरोबर आहे ना. हेच तर मला म्हणते आहे राय. पण आता घरी आपण इकडे आल्यावर कोण करण घरी? तो जातो कंपनीत कामाले. डब्बा गिब्बा कोण करत? हाव ना, ते बरोबर आहे तुमचं. मग आता तो येणार आहे संध्याकाळी, मग जेवतो आणि जातो. हाव ना काकू. माय मी नाश्ताही नाही बनवला तुमच्यासाठी. नाही वा, नाश्ता गिष्टा कायले बनवतो? काही बन नको, पहिलेच तर पोरग त्रास देते तुय. नाही काकू, तुम्ही आता आल्या पहिल्यांदाच आल्या ना माझ्या घरी. काय होते, तिकडे जेवले काय आणि इकडे जेवले काय? ते पोरग मोठं होऊ दे, मग येतो मस्त. या ना काकू, कधी या. आत्या सासून राहिले पाहिजे ना. तुमची सासू तर राहतच नाही बिचारे, त्या तशाच आहे ना. आता राहिले असत्या तर त्याला पाहिलं असतं आणि मी कामं केले असते. हाव, आणि लेकराले सांभाळायले म्हातारा माणूस पाहिजेच बिचारे. काय करता, त्यांच्या पोरीच्या घरी जाऊन चांगलं वाटते तर आपण काय म्हणणार आहोत त्यांना. हाव, हिच्या डिलेवर झाल्या तर मंदाच्या, तेव्हा ती सासू अशीच करे ना. थांबे नाही, मंदाले सगळं करा लागत होतं, म्हणून तर तिच्यानं होत नव्हतं. मग 2 पोरायचं म्हणून त्या एकाले शिकायला तिकडे नेलं होतं. हाव ना काकू. नाही हो बाई, सासूबाईनं कधी लेकरायला वागवलं नाही. त्यांच्यापासून आशाही करू नको. मी तर नाहीच करते हो ताई, पण काय करता, थोडशा त्या बसले राहिल्या तर बरं राहते. आपल्याला वाटते तसं, पण त्यांना नाही वाटत ना. आला होता का फोन? नाही बा ताई, मला नाही करत त्या फोन. हाव का व, त्यांच्या पोरीच्या घरी गेल्या की तशाच करते त्या. तसंच आहे. मग राणीले का नाही बोलवत व? तेव्हा काम करतो तेव्हा त्याला झुल्यात गिल्यात टाकून देत जाय. राणी देत बसत जाईन त्याला झुला. आता काय तिले त्रास देऊ बिचारीले? नाही व, काम असते म्हणून पाहिजे ना ती 1-2 घंटे. त्याला कसं राहते, झुला देत राहिलं तर मस्त झोपतात ते. आणि राणी तर दिन त्याला झुला. हाव ना ताई. आता पा किती ऊन झालं बरं. माझे कपडे तसेच पडले, अजून धुतल्या गेलेच नाही. तरी इतकं तरी बरं आहे की हा पहिले झोपतो की तेव्हाच मी स्वयंपाक करून घेते. हा व, स्वयंपाक पाणी पहिले करवा, कपडे गिपडे काय होतच राहते. हो ना ताई. आता ह्या आले गेले की मग करत असतो, कपडे धुवून घेतो आणि भांडे घासून घेत असतो. हा व, तसंच करा लागते. होते व सगळ्या गोष्टी सांभाळायची सवय. हाव ना ताई. यांनी की काल की नाही मस्त दही आणलाय, घेऊन जा ताई. मी फ्रीज मध्येच ठेवलाय. हाव का व, घेऊन जाईन ना. मग उरलं होतं म्हणे डेअरी मध्ये, त्याच्या कारण. हा व, बरोबर आहे ना. घ्या ना काकू. नाही व, झोपलाय ना अजून. घेईन तर उठून गिटून जाईन. घेतो ना, त्यात काय आहे. मस्त आहे. जेवली गुली की नाही? नाही, आता हे येतील मग जेवण करतो. अव, तुला सांगलाय ना जेवण करून घेत जाय. जेवतो ना, भूक लागल्यावर बरोबर जेवण करून घेत असतो मी. हाव काय,
बरोबर आहे व, जेवणी कुठं जाईन, हा जर रडत राहीन तर मग का नाही होता येईल. चिडचिड होऊन गेलाय मग 2 दिवसात. तर बस आई होती तर कसं काम करायच्या वेळेस घ्यायची ती. बरोबर आहे व, पण तुमच्या सासूबाईनं तुमच्या जवळच राहिले पाहिजे बिचारे. हे समजत नाही की आपल्या सुनायला आताच आपली जरूरत आहे. काकू त्यांना समजलं असतं तर कायले हे केलं असतं, त्यांना गेल्याच नसत्या त्या. अहो आई, तिच्या डिलेव्हरीच्या वेळेसही नव्हत्या. 2 दिवस त्या लता काकू आहे ना, त्या राहिल्या हॉस्पिटलमध्ये. हाय कशी अशी काय बाई माय, आता लोकांच्या कामात पडत नाहीये. पडते ना तिच्या पोरीच्या कामात. पैसा गिसा द्याले, पोरीचे लेकरं सांभाळली नाही व, पण आपल्या पोराची लेकरं सांभाळवानं म्हातारपणी आपल्याला त्यांच्या जवळच राहायचं आहे. मग म्हणणं तेच आहे काकू त्यांले, पण ते ऐकत नाही ना. काय सांगणार बाबा ते सासूले, पहिल्यापासूनच आहे त्यांचा स्वभाव, कोणाचंच ऐकत नाही ते. काय माहिती त्यांच्या पोरीचं ऐकत असन तर मग व पोरीचं सगळं ऐकते त्या. नाही तर सॅलरी गिलरी भेटली असती तर आपल्याला दिलं नसतं काय. आता त्या सॅलरी काय त्यांच्या जवळ 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 ठेवतील, म्हणजे जे लागते ते घेऊन देतील त्या. हाव ना, मस्त उद्या पाहुणचार बनवला असता तुमच्याकरता. नाही व, तुला सांगलं ना येईन, काही काळजी करू नको तू. मस्त ते पोरग मोठं होऊ दे. होईन होतं काकू तू मोठा. व्हाले काही नाही काकू, होईन तो आता मोठा, पण सगळ्या गोष्टी राहते ना आपल्या ध्यानात, कोण करते कोण नाही करत. हा व बाई, तो तर काही प्रश्नच नाही आहे. ते तर जन्मभर लक्षात राहते आपल्याला गोष्ट. कोण आपल्याला उलीस केलं तर आपण त्याला लय मोठं करतो. हाव ना काकू. कधी येतेत मग संतोष भाऊ? आता काय माहिती किती वाजता येते काय येते. तर काल तर तुम्हाला सांगितलंच ना, आले ते दादा बहुतेक घरी. दवाखान्यात थोडी ठेवून घेणार आहे त्यांना. बहुतेक 8 दिवसानं बोलवलं आहे अजून चेकअप साठी. हाव का व, शुगरचं लय खतरनाक राहते. शुगरच्या माणसाचं ऑपरेशनच थोडंसं हे राहते. हा व, पण त्या शुगरचं काय हार्ट अटॅक बिटॅक आला तर आताच्या खानपिणं तर काही समजत नाही, कधी काही होऊ शकते. आईले तेच म्हणतो मी, जास्त काही काम करत नको जात जाऊ शेताचे. तर नाही, एक दिवस घरी राहत नाही. आता एवढं ऊन तापत होतं तरी ते घरी नाही राहिली. 2 बाया लावून कामं केले तिनं, स्वतःनं कामं केले. आता आई नाही कमी करायला पाहिजे ना कामं वगैरे. तब्येत खराब गिराब झाली तर कोण सांभाळन. काय सांगतो बाई, लय सांगतो मी आईले. एवढंही करायचं नाही, स्वतः सगळं करतो. बायांनी लावत काही नाही. लावतं ना व, जिथं जरवत असन तिथं. काही सांगू नको मला, एक बाईनी लावत तू. सकाळी जातं मार शेतात आणि हे करतं. मग आता काय करतं तू सांग. 2 पैसे वाचतील तर आपल्या पोरालाच कामा येईन.